आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूरचा पारा 42 अंशांच्या पुढे गेल्यानं नागरिकांची अक्षरशः होरपळ. हरिनामाच्या जयघोषात पंढरपूर लंडन दिंडीचं काल पंढरपुरातून प्रस्थान. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्या युतीमधून लढविण्याची घोषणा. आणि पुण्यात सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाची सांगली संघावर मात. आता घडामोडी विस्तारानं. काल सोलापूर शहरात कमाल तापमानाच्या पाऱ्यानं हंगामातील उच्चांक गाठला. तब्बल 42.2 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कालचा दिवस यंदाच्या उन्हाळ्यातील आजवरचा सर्वात उष्ण दिवस ठरला. उच्चांकी तापमानानं विक्रम केला. सोलापूरकरांची यातून अक्षरशः होरपळ झाली. असह्य उकाड्यानं जीव त्रासले. राज्यात 3ऱ्या क्रमांकाचं तापमान सोलापूर जिल्ह्याचं कालचं राहिलं. दरम्यान पुढील 3 दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून अवकाळी पाऊस देखील बरसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पंढरपूरची वारी सातासमुद्रापार नेण्यासाठी तसंच लंडन इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर साकारण्यासाठी अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर यांनी पंढरपूर ते लंडन अशी वारकरी दिंडी काढली आहे. 22 देशातून 18,000 किलोमीटर अंतराचा प्रवास करत ही दिंडी लंडनला पोहोचेल. काल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्या प्रतिकात्मक पादुकांची विधिवत पूजा करून दिंडीनं लंडनच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. या आंतरराष्ट्रीय दिंडीचा पहिला मुक्काम बारामतीत झाला. बहुचर्चित सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपानं युती करून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळींनी काल पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही निवडणूक युती करून लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. दरम्यान आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी मात्र निवडणुकीसंबंधी वेगळी भूमिका घेतली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आपण ही निवडणूक स्वतंत्र लढवणार असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं. तर युती आपणास अमान्य असून बाजार समितीच्या हितासाठी आम्ही राष्ट्रीय बाजार या धोरणाला ठाम असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे आज या निवडणुकीसंबंधी निर्णय घोषित करणार आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांनी युती करून लढताना काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे या दोघांना समितीचं सभापतीपद प्रत्येकी 2 वर्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे नाव सुचवतील त्या संचालकास 1 वर्ष सभापतीपद असं धोरण ठरल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. श्री क्षेत्र गाणगापूरहून कुर्डवाडीला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसनं काल दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास सोलापूर नजीकच्या कुंभारी पुलाजवळ अचानक पेट घेतला. चालक प्रशांत पांचाळ आणि वाहक सुभाष महिंद्रकर यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून एसटी बसमधील 44 प्रौढ आणि 4 लहान मुलं अशा एकूण 48 प्रवाशांना अवघ्या 2 मिनिटात खाली उतरवलं. यातून मोठा अनर्थ टळला. या दरम्यान बस पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलास घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यास साधारण पाऊण तास लागला. तोपर्यंत एसटी बस जळाली. इंजिनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एसटी बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. सोलापुरातील नीलमनगर परिसरातील संगशेट्टी सूत गोडाऊनला काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. जीवितहानी झाली नसली तरी गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची माहिती पुढे आली आहे. दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्या पुणे स्थानकावरून सोडण्यासाठी पुरेसे प्लॅटफॉर्म मिळत नसल्यानं आता खडकी येथून या रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांना खडकीतूनच रेल्वे मिळणार असून पुणे स्टेशनवरील गर्दीत प्लॅटफॉर्म शोधण्याचा त्रास कमी होणार आहे. सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
या घडामोडी आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती काल सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उत्साहात साजरी झाली. या निमित्तानं रक्तदान शिबिरं, व्याख्यानमाला यासह विविध उपक्रम घेण्यात आले. सोलापुरातील महानगरपालिका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. सोलापूर शहर जिल्ह्याच्या विविध भागातून भीमसैनिक बाबासाहेबांचा जयघोष करत डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत असल्याचं चित्र होतं. सकाळपासूनच विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांचे प्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं. सकाळीच समता दलाच्या वतीनं संचलनानं मानवंदना देण्यात आली. दरम्यान येत्या रविवारी 20 एप्रिलला सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणूक निघणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं करमाळा, बार्शी आणि सांगोला या 3 तालुक्यातील 148 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, केळी, द्राक्ष आणि खरबुजांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचा नजर अंदाज अहवाल कृषी विभागानं जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, रेशन दुकानं, सरकारी दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने यासह सरकारच्या विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये नागरिकांना योग्य वागणूक मिळण्यासह त्यांची कामं होतात का याची पडताळणी आता जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी फोनद्वारे दररोज 5,000 नागरिकांशी बॉट कॉलद्वारे संवाद साधला जात आहे. वर्षभर हा उपक्रम राबवला जाणार आहे. या कामाच्या समन्वयासाठी पुण्याच्या एका कंपनीला 1,70,00,000चा ठेका देण्यात आला आहे. नागरिकांच्या सेवांसाठी असणाऱ्या संस्थांवर निगराणी ठेवण्यासाठी लोकांची मतं जाणून घेणं आणि त्यावर तातडीनं उपाययोजना करणं यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादी यांनी सांगितलं. पुणे इथं सुरू असलेल्या 19 वर्षाखालील महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघानं सांगली संघावर मात केली. सोलापूर संघानं 45 षटकात 9 बाद 179 धावांचं आव्हान सांगली संघासमोर ठेवलं. यामध्ये विभारी देवकतेनं 63 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सांगली संघानं 38 षटकात सर्व बाद 140 धावा केल्या. शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत सांगोला तालुक्यातील नरळेवाडी, वाकीशिवणे, शिवणे, एकतपूर, सांगोला आणि कमलापूर या 6 गावांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी हद्दीत लागलेल्या भीषण आगीत 10 एकर वनक्षेत्र आगीत भस्मसात झालं आहे. मोहोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 10 ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याला आजपासून सोलापूर जिल्ह्यात सुरुवात होतीये. पक्षनिरीक्षक मोहन जोशी यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता सोलापूरच्या काँग्रेस भवनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये. आता तापमान. कालचं सोमवारचं हवामान विभागाच्या माहितीनुसार तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 42.2, किमान 24.4. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. सोलापूरचा पारा 42 अंशांच्या पुढे गेल्यानं नागरिकांची अक्षरशः होरपळ. हरिनामाच्या जयघोषात पंढरपूर लंडन दिंडीचं काल पंढरपुरातून प्रस्थान. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्या युतीमधून लढविण्याची घोषणा. आणि पुण्यात सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाची सांगली संघावर मात. आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं. काल सोलापूर